येतात, आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा, मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल, ते सुद्धा जे डेस्क वापरतंय, ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेत आहेत, ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे, ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतंय. कृपया आमची विनंती आहे, आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा, या ठिकाणी आमचे ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एकदा ते पहा. आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसहित सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट कळतंय की ईव्हीएम हॅकच होतंय, ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते, तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आम्ही 21व्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत. आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही नका बॅलेट पेपरवर जा. पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल, तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही का तुम्हाला तयारी दाखवावी लागेल. मान्य सर्वोच्च न्यायालयाला, मान्य निवडणूक आयोग नाही का भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातली 150 कोटी लोकसंख्या, ज्याच्याकडे पूर्ण मनुष्यबळ आहे, ज्यांना 5 दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो, ते या ठिकाणी एक संपूर्ण 24 तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात. जर बॅलेट पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहे. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की आम्ही या सगळ्या संदर्भातील पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत. या माध्यमातून महायुतीने रडीचा डाव खेळून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केलाय, हा आमचा थेट आरोप आहे. निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की ज्यावेळी आक्षेप घेण्याची वेळ होती त्यावेळेस कोणत्याही उमेदवाराकडनं आक्षेप घेतला गेला. मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो 12 ते 15 दिवसाचा असतो. ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इतर रमेशदादा बागवे बसलेत किंवा इतर कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत, या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो. ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे, आमच्या बरोबरच्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे, इतर अपक्षांचे विषय थांबवणे, त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे, त्यावेळेस आलेलं टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करावा. आम्ही तर रोज बोलायचो, मी पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. ती कोण वापरते, त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ. पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे. आताच्या केंद्र सरकारला, आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा. हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालो ह्याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भातला मोठा यक्ष प्रश्न आहे. हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही का जे काय केंद्रातले नेते आहेत ते काळाच्या पडद्याआड जातील. पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूणच माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचं वाटोळ होण्यास त्या ठिकाणी कारणीभूत राहतील. म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.